अकोला जिल्हा परिषद आवारात आज अचानक गायीचा मोठा कळप दाखल झाल्याने परिसरात काही काळ अनोखे चित्र पाहायला मिळाले। या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाच्या कारवाईवरही सवाल उपस्थित झाले आहेत। अकोला जिल्हा परिषद आवारात आज अचानक गायींचा मोठा कळप दाखल झाल्याने परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले। विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत नागरिक, कर्मचारी आणि संघटनांचे मोर्चे येत असतात। मात्र आज चक्क गायींचाच कळप आवारात दाखल झाल्याने गायींचा मोर्चा तर आला नाही ना, अशी मिश्किल चर्चा परिसरात रंगली। या अनोख्या घटनेच्या निमित्ताने अकोला शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शहरातील रस्ते, चौक तसेच शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघाताचा धोकाही वाढतो। मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात नेण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाची आहे। मात्र जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या आवारातच गायींचा कळप दाखल होत असेल तर शहरातील इतर भागातील परिस्थिती काय असेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे मोकाट जनावरांवर प्रभावी कारवाई कधी होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।